नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत डोनट। तर त्यासाठी मी एक वाटी हा मैदा घेतलेला आहे। आता ह्याला आपण मस्त चाळून घ्यायचं आहे। हे आपलं ईस्ट आहे। ह्याच्यामध्ये गुनगुन दुधामध्ये 1 चम्मच ईस्ट टाकला होता आणि 1 चम्मच साखर टाकली होती। आता हे छानपैकी फुगवायचं होतं आणि छानपैकी आपलं फुगलेलं आहे। आता हे सगळं ह्यात मिक्स करायचं। आपल्याला हे सगळं ह्यात मिक्स करून छानपैकी आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे सगळं। आपल्याला ह्याचा सैल आटा करायचा आहे। आपल्याला ह्याचा घट्ट आटा नाही करायचा, सैल आटा करायचा आहे। आणि आता आपल्याला ह्याला दूध टाकून पूर्ण भिजवून घ्यायचं आहे। हे आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं, किंचित, जास्त नाही। आणि आपलं हे दही आपण रूम टेम्परेचरवरती दही ठेवलं होतं आपण। हे फ्रीजमधलं नाही ठेवायचं, हे पण आपण ह्याच्यात ओतायचं दही। दह्यामुळं आपलं डोनट एकदम स्मूथ, एकदम स्पंज होतात। आता हे आपली थोडीशी मिल्क पावडर, आपण 2 चम्मच मिल्क पावडर टाकलेली आहे। आता आपल्याला हे सगळं मिक्स करून हे सगळं आपल्याला आता एकजीव मिक्स करायचं आहे। जसं लागेल तसं आपल्याला ह्याच्यामध्ये दूध घालायचं आहे। जसं लागेल तसं आपल्याला दूध घालायचं ह्याच्यामध्ये। एकदम असं आपल्याला पिचपिच करायचं, एकदम असं पातळ, ताकी आपल्याला हे घट्ट आपल्याला नाही हे करायचं। आपलं मस्तमध्ये झालं बघा। आपल्या 1 कप दुधामध्ये अर्ध्यापेक्षा कमी वाटी दूध होतं, तर त्यामध्ये आपलं हे झालं बघा। आता आटा कसं एकदम, तुम्हाला जर घट्ट वाटत असेल तर तुम्ही अजून थोडंसं दूध ओतू शकता। कसं झालं, आता आपण ह्याला ना छानपैकी मळून घ्यायचं। आपल्याला ह्याच्यात मळता येणार नाही, तर आपला हा जो किचन वाटा आहे ना, तो चांगला स्वच्छ धुतलेला आहे। तर आपण ह्याच्यावर पूर्ण हे मळून घ्यायचं बघा। हे कसं झालं, हे आपल्याला आता असं लांब करायचा, पुरा गोळा करायचा। हाताला बघा चिटकते किती। ह्याला आपल्याला जास्त चिटकलं की आपल्याला ह्याला तेलाचा हात लावला की नाही एकदम स्मूथ हातानं थोडंसं ह्याला गुंदत राहायचं आहे। एकदम आपल्याला स्मूथ करायचं आहे। असं लांब करायचं, परत गोळा करायचं, असं लांब करायचं, परत असं गोळा करायचं। कमीत कमी आपल्याला 7 ते 8 मिनटं ह्याला असंच मळत राहायचं। चिटकलं तर थोडंसं तेलावर चाल बघा। माझ्या हाताला किती चिटकलं होतं। जसं आपण ह्याला मळू ना, तसं ह्याचा चिकटपणा जो आहे ना, तो निघून जातो। पण आपल्याला ह्या स्टेपमध्ये आपल्याला खूप हे छान एकदम गुंदायचं आहे, मळायचं आहे पीठ हे, तेव्हाच आपले छान डोनेट होतात। आता ह्याच्यात आपण बटर थोडं घालून, आपल्याला थोडंसं मळून घ्यायचं। आता हे आपण छानपैकी आपण झालेल्या मळलेल्या पण एकदम स्मूथ झाले। आता ह्याचा असा मस्तमध्ये गोळा करून एकदम बघा स्मूथ आहे मंडळ। हे छानपैकी गोळा करून आपण ह्या पातेल्याला थोडं तेल लावून हलकंसं
तेल लावून आपण ह्याला आता काय करायला ठेवायचं आहे, 1 ते 1.5 तासात, 2 म्हटलं तरी चालेल, 1 ते 2 तास आपल्याला ह्याला मस्तमध्ये झाकून अशा गरम ठिकाणी ठेवायचं आहे, ताकी आपलं हे मस्त आपण इस्ट टाकलेलं आहे मस्त छानपैकी आपलं फुगेल. आता बघू आपण 1 तास झाले आपलं हे फुगले की नाही बघायचं आहे पीठ. आपलं एकदम छान एकदम फुगलेलं आहे छानपैकी आपलं. थोडंसं आपण ह्याला आता मस्त आपलं झालं आहे, छानपैकी फुलले, एकदम मस्त झालं आहे, खूप छान फुललं आहे. आपण ह्याचे एकसारखे गोळे तयार करूया. थोडंसं आपल्याला इथे आटा लावलेला आहे आपण. आता आपला हे आपले गोळे तयार झालेले आहेत. आता ह्या गोळ्याला आपण एकदम असा छानपैकी आकार देऊन आपला जो बटर पेपर आहे ना त्याच्यावर आपण ठेवायचे हे गोळे. हे आपले असं. आता हे आपण सगळं हे असं पूर्ण करूया. सगळं मी असं केलेलं आहे पूर्ण नीट व्यवस्थित. हे असं आतून असं करायचं. एकदम छान माहिती आपल्याला ह्याला स्मूथ करायचं आहे. ह्याच्यावर आपण थोडंसं आटा टाकूया आणि हे आपण हलकंसं आपण हलक्याच्या हाताने असं आपल्याला करायचं आहे. आता आपल्याकडे ना असं टोपण वगैरे असतं ना हे असं करायला होल करायला, ते आपल्याकडे नाही आहे. त्यामुळं मी आता काय करणार आहे, थोडंसं हाताला असं मैदा लावणार आहे आणि मैद्यानेच ह्याला असं होल करणार आहे. हे असं हे झालं आपलं छानपैकी होल झालं. परत ह्याला मैदा लावून परत ह्याला असं होल करून घेणार आहे, एकदम व्यवस्थित होल असं. थोडंसं सुकलं बरोबर, थोडं हाताला मैदा लावला ना उंगलीला बोटाला तर बरोबर हे होल पडतात. नाही तर मग बिना मैदा लावताना बिना आटा लावता जर आपण केलं ना तर ते आपला हात चिटकेल. हे आपण सगळं हे असं करायचं, सगळ्याला होल पाडून घ्यायचं. हे असं आपलं हे आपल्याला सगळ्यांना होल पाडून घ्यायचं आहे. आता आपण याला काय करायचं, 10 मिनिटासाठी हलकासा ओला कपडा करायचा आणि तो त्याच्यावरती आपल्याला झाकायचं आहे 10 मिनिटासाठी. हे बघा आपले सगळे हे होल पडलेले आहेत पूर्ण आपले होल पडलेले. आता आपण ह्याला 10 मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे. आता आपले हे दोन्ही कमी गॅसवरती आपल्याला हे पूर्ण तळून घ्यायचं आहे. आता आपण ह्याला पलटी करून बघूया. हां मंडळी, आपला कलर तर खूप छान आला आहे. हा 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 मस्त कलर आला आहे. एकदम कमी आचेवरती आपल्याला हे पूर्ण तळून घ्यायचं आहे डोनट आपले. आपण आता मागच्या साईडला पलटी करू. मागच्या साईडला पण आपले एकदम परफेक्ट झालं, एकदम छान झालं. आता आपले हे डोनेट एकदम छानपैकी एकदम गोल्डन ब्राऊन कलर आला आहे मस्तमध्ये, बघू शकता तुम्ही. एकदम छान. आता आपण ह्याला काढूया.
बघा मंडळी, एकदम खूप छान गोल मटोर एकदम ब्राऊन सोनेरी कलर आलाय. आता आपण गॅस करूया बंद. आपण काढून घेऊया. मंडळी, हे आपले डोनट. ह्याला तुम्ही कशाने पण सजू शकता. म्हणजे आपण साखरेची पिठी असते त्याने सजू शकतो, किंवा एखादी क्रीम असते त्याने बी सजू शकतो, किंवा असं बी खाऊ शकतो. तर आपण हे, तर तुम्हाला मी एक तोडून दाखवते. बघा आपला किती एकदम, बघा किती एकदम स्पंज आहे, एकदम मऊ, एकदम छानपैकी. आतून पण बघा एकदम कसं आहे, एकदम स्पंज आहे बघा. आपण हे साखरेचं एक करूया. पिठी साखर आहे, छानपैकी असे लावलेले आहे. आणि एक आपण आता चॉकलेटचं करूया. हे चॉकलेट आहे, आपण एक चॉकलेटचं छानपैकी करूया. मंडळी, तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया अशा छान छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.